56 वर्ष मी पत्रकार आहे. त्यातली मला वाटतं जवळजवळ 40-45 वर्ष मी विधिमंडळाचं कामकाज म्हणजे पत्रकार कक्षातून बघतोय. आणि ते कसं चालतं, काय चालतं वगैरे वगैरे हे वेळोवेळी मी बघितलेलं. तर अलीकडे आता फारच सिनियर झालो आणि आता ज्युनियर लोक ते कव्हर करतात जनरली. त्यामुळे आता एवढ्यात मी असेंब्लीत जातो, विधान भवनात जातो, नेत्यांना भेटतो, आमदारांना भेटतो वगैरे वगैरे. पण तिथे पत्रकार कक्षात बसून कामकाज खाली चाललेलं बघत नाही. पण आता त्याची गरज राहिली नाही. याचं कारण विधिमंडळाचं कामकाज लाईव्ह प्रक्षेपित होतं, त्यामुळे ते बघतो आपण. मी तुम्हाला एक विधान करतो, तुम्हाला थोडी गंमत वाटेल, पण तुम्ही सहमत व्हाल माझ्याशी की आजपासून सुरू झालेलं विधानसभेचं विधिमंडळाचं अधिवेशन, विधानसभा विधान परिषद, याच्या आधीचं, त्याच्या आधीचं, त्याच्या आधीचं, त्याच्या आधीचं, त्याच्या आधीचं, त्याच्या आधीचं, गेल्या वर्षीचं, त्याच्या आधीच्या वर्षीचं, त्याच्या आधीच्या 5 वर्षातलं, त्याच्या आधीच्या 5 वर्षातलं, गेल्या 10 वर्षातलं, गेल्या 15 वर्षातलं, गेल्या 20 वर्षातलं, वर्ष कितीही होत 2 गोष्टी तुम्हाला कायम बघायला मिळतील. तुम्ही पण हो म्हणाल लगेच. तुम्ही म्हणाल हो अनिलजी, खरंच आहे, खरंच आहे, हे असं आम्ही पण बघत आलेलो आहोत. आणि तुम्ही म्हणता जसं वर्षानुवर्ष झेरॉक्स, काही वेळेला काय असतं, एखादी झेरॉक्स काढतात, काही वेळेला तो काय देतो, आपण एखादा कागद देतो त्याला सांगतो याचे 20 कॉपीज काढ. मग तो एकच बटन दाबतो, असा बसून राहतो, ठक ठक करत 20 कॉपीज येतात. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या मध्ये मुंबईत असो तर नागपूरला देखील असो, मधून वर्षातून एकदा नागपूरला होतो, 20-25 वर्षापासून प्रत्येक अधिवेशन, वर्षातून एकदा पावसाळी अधिवेशन असतं, एक अर्थसंकल्पीय असतं, एक हिवाळी असतं, हे 3 अधिवेशनं असतात, हो की नाही. तर 20-60 समजा, 60 झेरॉक्स एकच आहेत. जे तेव्हा घडलं तेच नंतर घडलं, ते आता घडलं आणि तेच आज घडणार आहे. पहिली गोष्ट, आदल्या दिवशीच्या चहा पानावर बहिष्कार. आता महाआघाडीच्या लोकांचा बहिष्कार. मग याच्या आधी भाजपवाले पण घालत होते हो. 1 वर्ष कुठेतरी अपवाद होता फक्त म्हणे, बाकी सर्व वर्ष चहापानावर विरोधकांचा बहिष्काराची कारण तीच. हे सरकार अपयशी ठरलंय, हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्याला अपयशी ठरलंय, हे सरकार दुष्काळ किंवा अतिवृष्टी, नैसर्गिक कोप म्हणून त्याच्याबाबत आहे, कायदा सुव्यवस्थेबाबत आहे, आर्थिकदृष्ट्या आहे, लोकांची आश्वासनं पूर्ण नाही झालेली, इकडे यांचे प्रश्न आहेत, तिकडे त्यांचे प्रश्न आहेत, म्हणून आम्ही बहिष्कार घालतो. आहे की नाही? काल पण घातला की नाही? मला माहिती होतं. मला तर कधी कधी वाटतं याने आता हा चहा प्रकार बंदच का नाही करत. आपलेच लोक जमतात, आपलाच चहा घेतात, आपलेच आपले मंत्री असतात आणि आमदार असतात, काय गरज नाही. नाहीतरी तुमची आता प्रीतीभोजनं चालतातच. हे जे विधानसभेचे अधिवेशन होतात, नागपूरला जेव्हा होतं तेव्हा हुरडा पार्ट्या, जेवणं, हे ते चालू असतं. इथे पण असतं. इथे पण रोज कुठला ना कुठला एक नेता मंत्री एक जेवण देतो, आपल्या पक्षाच्या लोकांना देतो, कधी कधी सगळ्यांना देतो, चालूच असतं. आणि या चहापानावर बहिष्कार घालणारे आणि त्याच्याबद्दल प्रेस कॉन्फरन्स घेणारे हेच लोक विरोधी पक्षाचे, जो कुठला असेल, भाजपच बनवते, तेव्हा रात्री जेवायला असतात हो. आणि जेवायला आणि नुसतं जेवण नसतं, खाणं आणि पिणं पण असतं. बऱ्याच वेळा रेस्टॉरंटमध्ये पार्ट्या होतात, त्याचं कधी लाईव्ह कव्हरेज होत नाही, म्हणून तुम्हाला कळत नाही. तुम्ही रात्री जेवायला, खायला, प्यायला वगैरे सगळं तुम्ही एकत्र असता, चहा एवढसा त्याच्यावर बहिष्कार, ठीक आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, जरा थोडं डोळ्याला त्रास होतोय आणि म्हणून मला हे डोळे पुसावे लागतात. पण दुसरी गोष्ट, पायऱ्यांवर उभा राहून निषेधाच्या घोषणा. आजही बघणार आहात तुम्ही, उद्या बघणार आहात, परवा बघणार आहात. रोज सकाळी एकदा थोडा वेळ पायऱ्यांवर उभा राहून निदर्शनं. मग ते मंत्री बाजूनी जात आहेत. गेली 20 वर्ष हेच दृश्य तुम्हाला बघायला मिळत आहे की नाही. इथे निषेध, हातात बोर्ड, विरोधी पक्षाचे, जो कुठला विरोधी पक्ष असेल, आता बरीच वर्षापासून हेच आहेत महाआघाडीवाले. मग शिवसेना उभा ठाता, त्याच्या आधी ते होते, ते निषेध करणार. तिसरं दृश्य म्हणजे हे पण कॉमन, बहिष्कार झाला, ही पायऱ्यांवर निदर्शनं, आरडाओरडा, मंत्र्यांना घोषणा. मग सभागृहात जा, सभागृहामध्ये गोंधळ. अध्यक्षांनी सगळे सभापती असतात, दिशेने आक्रमक सदस्य धावले, वेलमध्ये उतरले, मध्ये ते जे एक वर्तुळ असतं त्याच्यात उतरले, कागदपत्र फेकले. अहो, हे संसदेत पण चाललाय, लोकसभेत पण हेच चाललंय, पण मी आता विषय आपला असेंब्लीचा आहे म्हणून मी असेंब्ली बदललोय. कागद फेकले. पुढली टप्पा, एकमेकांवर आरडाओरडा, बोलू दिले नाही, सभागृह वारंवार स्थगित करण्याची सभापती किंवा अध्यक्षांवर विधानसभेच्या पाळी. मागचे पेपर काढून पहा, क्लिप्स बघा, रिपीट रिपीट रिपीट, तेच तेच तेच, तीच पुनरावृत्ती प्रत्येक वेळेला होतीये. हे कागद फेकणार, हे वेलमध्ये उतरणार,
हे विरोधकांना सत्ताधारी बोलत असतील तेव्हा विरोधक आरडाओरडा करणार, विरोधक बोलत असतील तेव्हा सत्ताधारी आरडाओरडा करणार. मंत्र्यांना आता मोदींना संसदेत बोलू दिलं नाही. पण त्याच्याबद्दल बोलताना असं आलं की भारतीय जनता पक्षाने मनमोहन सिंगांना पण असंच अडवलं होतं, असंच आक्रमण केलं होतं, असाच घोळ केला होता त्यांच्या भोवती. ते बोलत राहिले, त्यांना काय फरक पडला नाही. त्यांनी कानाला ते लावून ठेवलं होतं, ते बोलत राहिले. मोदी आले नाही आणि त्यांच्यावर हल्ला होणार होते म्हणे संसदेत. बाहेरची सुरक्षा एवढी त्यांची कमांडो असताना तिथे तर जाऊ दे, तो विषय नाही. पण विधानसभेमध्ये मग काही सदस्यांचे सदस्यत्व 1 दिवसाकरता 2 दिवसाकरता किंवा संसद म्हणजे आपलं विधानसभेचं अधिवेशन समाप्त होईपर्यंत स्थगित. काही जणांचं त्याहीपेक्षा मागे तर जबरदस्तच होतं, सगळ्या कार्यकाळापर्यंत स्थगित वगैरे. हल्लीच अधिवेशनापुरतं करतात, मग ते मागेही गेलं. ते सगळं ठरलेलं हा प्री स्क्रिप्टेड ड्रामा आहे, स्क्रिप्टेड आहे. हे स्क्रिप्ट वर्षानुवर्ष कोणी लिहायची गरज नाही. हे पाठ झालंय सगळ्यांना, विरोधकांनाही पाठ आहे, सत्ताधाऱ्यांनाही पाठ. मग थोडीशी चर्चा, मग थोडासा परत गदारोळ. हे सगळं मी सांगतो ते बघा होतं तरी पुढल्या 4 दिवसात. विधानसभेत गदारोळ, विधान परिषदेत हलगल्लोळ, सभासदांनी आंदोलनाची धमकी, मग कोणी बैठक मारली, कोणी अमुक केलं तमुक केलं, परत पायऱ्यांवर निदर्शनं, बाहेर मोर्चे. दुसरं एक दृश्य बाहेर आउटडोर शूटिंग. ते कसलं, आझाद मैदानामध्ये 40 तंबू, आझाद मैदानामध्ये 100हून अधिक आंदोलन, 100हून अधिक आंदोलन, त्यांचे आंदोलक तर 1000. ये बी पूर्वी तर ते चालत यायचे इकडे पुढे, आता बंदी घातल्यामुळे आझाद मैदान. आउटडोर शूटिंग कसलं, आंदोलनांचं. काय कुठल्या कुठल्या संस्था संघटना, काय आपण कधी नावं नाही ऐकली, ते येतात, बसतात, तंबू टाकतात. मग त्यांचं एक शिष्टमंडळ 2-3 दिवस जरा हे करतात. ते लगेचच सरकारने बोलवलं तर त्यांची बातमी येत नाही ना. आता हे सगळं चालतं कशा करता, हे टीव्ही कॅमेरा करता चालतं हो. आतमध्ये पण मला माहिती ना, आमदार लोक बोलताना असं वरती प्रेसकडे लक्ष की नाही, प्रेसवाले आहेत की नाही पुरेसे, प्रेसवाल्यांना फोन करून सांगतात मी आज अमुक वाजता बोलणार आहे. हे सगळं नाटक सभागृहाच्या आत आणि तमाशा आझाद मैदानावर. यातून काहीही साध्य होत नाही. सरकारला जी विधेयक आहे ती डॅन 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 टॅन 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 मांडतात. कधी कधी तर इतका गदारोळ मुद्दामच घडवून आणतात की त्यांना चर्चा नकोच असते. सरकारही हुशारच आहे की विरोधकांना सुद्धा शिवाय घालण्यात अर्थ नाही, सरकारलाही चर्चा नकोच असते. त्यांनाही गदारोळात पास मंजूर मंजूर मंजूर. आणि हा सगळा आता ड्रामा प्री प्लॅन्ड, प्री स्क्रिप्टेड पुन्हा पुन्हा तोच होतो. आताही या अधिवेशनात काही वेगळं होणार नाही. आणि अर्थसंकल्पात काय असणार आहे ते फडणवीसांनी जाहीर करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगू शकतो. त्याकरता अर्थसंकल्प फुटण्याची गरज नाही. हे ठोकताळे बसलेले आहेत, उद्या नेणे येतील मला वाटतं. तर आम्ही दोघं मिळून तुम्हाला अर्थसंकल्पच सांगून टाकू. 6 मार्चपर्यंत थांबायची गरज नाही. धन्यवाद.